आजकाल बाजारात मिळणारं पनीर किती भेसळयुक्त असते कोणाला माहिती. म्हणूनच मी आज ठरवलं की घरच्या घरी शुद्ध दुधाचं पनीर स्वतः कसं बनवायचं. ना केमिकल ना भेसळ, फक्त दूध व लिंबू. आणि बघा किती मऊ लुसलुसीत असं पनीर आपलं तयार आहे. जर तुम्हाला पण असं घरचं शुद्ध पनीर बनवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्या पहिले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं अलकाच्या किचनमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. खूप दिवसांनी पण एकदम बेसिक आणि महत्त्वाची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आज आपण घरीच शुद्ध मऊ लुसलुसीत पनीर बनवणार आहोत. तर पनीर बनवण्यासाठी इथे आपण दूध घेतलेलं आहे. दूध मी 2 लिटर घेतलेलं आहे. दूध म्हशीचं घेतले. म्हशीचं दूध थोडंसं घट्ट असतं, त्यामुळे त्याचं पनीर छान बनतं. जर तुमच्याकडे गाईचं दूध असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता. आणि इकडे मी एक जाळी घेतलेली आहे आणि त्यावरती असा कॉटनचा कपडा अंथरून ठेवलेला आहे. आणि इकडे 2 लिटर दुधासाठी मी 2 लिंबाचा रस घेतलेला आहे. एकच लिंबाचा घेतला होता, पण थोडंसं कमी पडलं होतं, तर नंतर मी त्यामध्ये 1 लिंबू पिळून घातलं होतं परत. आणि ते आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून नंतर दुधामध्ये टाकून घ्यायचं. सर्वात पहिले आपण गॅसवरती दूध उकळण्यासाठी याला एक उकळी आणून घेऊया. गॅस एकदम फुल करू आणि दुधाला उकळी येईपर्यंत आपण लिंबू आणि पाणी मिक्स करून घेऊया. या वाटीत मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये लिंबाचा रसप्रमाणे मी 1 लिटर दुधासाठी 1 लिंबू घेते, तसंच घेतलं होतं. पण आज मला 2 लिटर दुधाचं पनीर बनवायचं होतं, त्यामुळे माझ्या लक्षातच नाही आणि मी त्यासाठी एकच लिंबू घेतलं होतं. आणि नंतर थोडंसं कमी पडलं होतं, तर मी नंतर वरतून परत 1 लिंबाचा रस यामध्ये मिक्स करून घेतला होता. आता दुधाला छान उकळी आलेली आहे. यातली साय आपण यातच मिक्स करून घेऊया, म्हणजे पनीर आपलं छान मलईदार होईल. आणि थोडं थोडं करून आपल्याला असं पाणी यामध्ये लिंबाचं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला थोडं हलवत राहायचं. दुधामध्ये लिंबाचा रस घातला की लगेच दूध फाटायला लागतं. जर आपल्याला रसगुल्ले बनवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला दूध असंच फाडून घ्यावं लागतं आणि त्या फाटलेल्या दुधाचेच रसगुल्ले तयार करावे लागतात. आता थोडं थोडं करून सर्व पाणी मी या दुधामध्ये टाकून घेते. आणि लिंबाचं पाणी टाकल्यानंतर आपण थोडा वेळ परत उकळी आणून घेऊया. आणि हे बघा कसं दूध फाटलेले आणि पाणी बाजूला होत आहे पिवळं, आणि हे घट्ट दूध आहे ते एका बाजूला होते. जोपर्यंत असं दूध फाटल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला दूध गॅसवरती ठेवायचे. आणि अशी उकळी आल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करून या चाळणीवरती दूध गाळून घ्यायचे. त्यासाठी मी खाली एक पातेलं ठेवले, वरती चाळणी ठेवली आणि त्याच्यावरती कपडा अंथरून घेतलाय. आणि हे फाटलेलं दूध आपल्याला त्या चाळणीमधून गाळून घ्यायचे. दुधाचं खालचं जे पाणी गाळलेलं असतं ते आपल्याला धपाटे बनवण्यासाठी कामी येतं, त्यामुळे ते फेकून न देता ठेवून द्यायचं. आता हे आपण वरचं जे घट्ट दूध आहे ते एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे त्यातला आंबटपणा लिंबाचा निघून जातो. आणि त्यातलं पाणी पूर्ण आपल्याला गाळून बाजूला करून हे बांधून ठेवायचं. यातून एक्स्ट्राचं जेवढं पाणी आहे तेवढं आपल्याला निथळून घ्यायचं, म्हणजे पनीर व्यवस्थित होईल. आणि अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला वजन देऊन त्यातलं पाणी निथळून याच्यावर जाडसर असं काहीतरी वजन ठेवून चाळणीमध्ये तसंच ते पनीर बांधून ठेवायचे. म्हणजे वजन ठेवल्यामुळे यातलं पाणी जेवढं आहे तेवढं निथळून जाईल आणि आपलं पनीर व्यवस्थित होईल. आणि 20 मिनिट आपल्याला असंच ठेवून द्यायचे. 20 मिनिटानंतर आपण बघूया की आपलं पनीर छान बनलं आहे का नाही. आणि हे बघा 20 मिनिटानंतर असं मस्त आपलं पनीर बनलेलं आहे. चला बघूया लगेच कसं झालंय. तर आपण याला सोडून बघू. आणि हे बघा किती मस्त लुसलुसीत असं पनीर आपलं पांढरं शुभ्र तयार आहे. एवढं शुद्ध आणि मऊ पांढरं शुभ्र पनीर जर आपल्याला घरीच बनवता येत असेल तर कशाला मग बाजारातून पनीर आणायचं. तुम्हीही बनवा असंच घरच्या घरी पांढरं शुभ्र मऊ लुसलुसीत जाळीदार पनीर. आता यामध्ये मी हे वरतून लिंबू पिळून घेतलं होतं, त्यामधल्या बिया ज्या आहेत त्या मी बाजूला काढून घेते. आणि याचे आपण मस्त काप करून घेऊया. हे बघा कसं कापायला पण इतकं मस्त वाटत आहे ना. एवढं छान झालं होतं पनीर आणि किती सुंदर दिसत आहे बघा. तुम्ही अशा प्रकारचं पनीर एकदा नक्की करून बघा. जर तुम्ही अशा प्रकारे पनीर करून बघितलं तर तुम्ही खरंच बाजारातून कधीच पनीर विकत आणणार नाहीत. आणि करायला पण एवढं सोपं आहे ना.
खूप लवकर होतं. जेवढं बाजारातून आणायला अवघड आहे तेवढं घरी करायला सोपं आहे. आपल्याला बाजारातून आणायला तेवढाच वेळ लागतो आणि घरी आपण करून बघितलं तरीही तेवढाच वेळ लागतो आणि एकदम आपल्याला घरी बनवलेलं पनीर शुद्ध पण असतं आणि खायला पण आपण कितीही खाल्लं तरी आपल्याला असं पनीर घरचं असल्यावर खाऊ वाटतं. तर आजची पनीरची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.